12 एप्रिलचा तो काळा दिवस, जेव्हा संगीत विश्वाचा कोहिनूर निखळला आणि ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी जगाचा निरोप घेतला. 13 एप्रिलला त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. संपूर्ण देश या धक्क्यातून सावरत नव्हता. तोच अंत्यविधी होऊन 72 तास उलटायच्या आत एक असं भयानक सत्य समोर आलंय, ज्याने सर्वांची झोप उडवलीये. आशाताईंच्या जाण्यामागचं खरं कारण काहीतरी वेगळंच निघालंय. जेव्हा त्यांच्या मुलाने कॅमेऱ्यासमोर येऊन काही गोष्टी सांगितल्या, तेव्हा पूर्ण देशाला मोठा धक्का बसला. अंत्यसंस्कारांनंतर उघड झालेल्या या रहस्यामुळे सध्या सगळीकडे मोठी चर्चा सुरू झालीये. 13 एप्रिलच्या त्या अंत्यविधीला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि बडे नेते, कलाकार हजर होते. सगळीकडे शोककळा होती. पण सोशल मीडियावर एकच प्रश्न फिरत होता की त्यांचा मृत्यू नक्की झाला कसा. कारण जेव्हा त्यांना दवाखान्यात नेलं होतं, तेव्हा त्यांच्या नातीने स्पष्ट सांगितलं होतं की आजी लवकरच बऱ्या होऊन घरी येतील. पण ॲडमिट केल्यावर अचानक त्या रात्री असं काय घडलं की दुसऱ्याच दिवशी थेट त्यांच्या निधनाची बातमी आली. यावर लोकांना संशय येतोय, कारण त्यांच्या मागे असलेली ती अफाट संपत्ती, त्या मालमत्तेचा आकडा पाहून तर कोणालाच विश्वास बसत नाहीये. मग हा मृत्यू नैसर्गिक होता की यामागे दुसरं काही काळबेरं दडलंय? आशाताईंचा इतिहास पाहिला तर त्यांनी 2 लग्न केली होती आणि त्यांचं आयुष्य अनेकदा वादाच्या भोवऱ्यात राहिलं होतं. ही सगळी चर्चा सुरू असतानाच त्यांचं शेवटचं सोशल मीडिया पोस्ट भयंकर व्हायरल झालंय. त्या पोस्टमध्ये त्यांना मृत्यूची चाहूल लागल्याचे स्पष्ट संकेत होते, ज्यामुळे भीतीचं वातावरण पसरलंय. आता प्रश्न एकच आहे, त्या रात्री हॉस्पिटलमध्ये नक्की काय झालं? त्यांना काळ दिसला होता का? त्यांचा तो शेवटचा फोटो आणि पोस्टमध्ये नेमकं काय दडलंय? कोणती गोष्ट जगापासून लपवली जातीये? त्यांच्या कोट्यवधींच्या संपत्तीचा वारसदार कोण? डॉक्टरांनी आता नेमकं काय सांगितलंय? चला नीट जाणून घेऊया आजच्या या विशेष बातमीमध्ये. या संपूर्ण प्रकरणाचं मूळ 11 एप्रिलच्या त्या काळवंडलेल्या संध्याकाळमध्ये दडले आहे. ज्या आवाजाने संपूर्ण जगाला भुरळ घातली, तो आवाज त्या संध्याकाळी एकाएकी थबकला. आशाताईंना अचानक श्वास घेण्यास अडथळा निर्माण झाला आणि त्यांना तातडीने मुंबईच्या एका नामांकित रुग्णालयात हलवण्यात आले. 92 वर्षांचं वय असल्याने सर्वांच्याच मनात पाल चुकचुकली होती. पण अशातच त्यांची नात जनाई भोसले हिने प्रसारमाध्यमांसमोर येत एक सकारात्मक विधान केलं. ती म्हणाली होती, आजींना शुद्ध आलीये, त्या उपचारांना उत्तम प्रतिसाद देत आहेत आणि लवकरच त्या आपल्या घरी परततील. जगाला वाटलं की ही एक सामान्य वयोमानानुसार झालेली व्याधी आहे, पण रुग्णालयाच्या त्या बंद दारांमागे काहीतरी वेगळंच शिजत होतं का? जेव्हा जनाई म्हणाली की त्या लवकरच घरी येतील, तेव्हा तिच्या डोळ्यात एक वेगळी चमक होती. पण विचार करा, जर नात इतक्या आत्मविश्वासाने सांगत होती, तर मध्यरात्री असं काय विपरीत घडलं की अनुभवी डॉक्टरांनीही आपले हात टेकले? पण खरी भीती या मृत्यूची नव्हतीच, तर मृत्यूआधी त्यांच्या खोलीत झालेल्या त्या एका रहस्यमयी भेटीची होती. डॉक्टरांच्या पळापळी आधी तिथं नेमकं कोण आलं होतं? हे जाणून घेण्यासाठी आपल्याला त्यांच्या आयुष्यातील त्या काळ्या रात्रींकडे जावं लागेल. आशाताईंचं आयुष्य म्हणजे केवळ सुरांचा प्रवास नव्हता, तर ते एक निरंतर चाललेलं महायुद्ध होतं. वयाच्या 16व्या वर्षी त्यांनी कुटुंबाच्या विरोधात जाऊन जे बंडखोर लग्न केलं, तिथूनच त्यांच्या संघर्षाला सुरुवात झाली. सासरचा मानसिक आणि शारीरिक छळ आणि शेवटी गरोदर असताना घराबाहेर काढलं जाणं, ही जखम त्यांनी आयुष्यभर वाहिली. त्यानंतर लता दिदींसोबतचे त्यांचे अनेक वर्षांचे अबोल नाते हे देखील जगासाठी एक कोडच राहिलं. जगात नाव आणि अमाप पैसा कमावूनही वैयक्तिक आयुष्यातील सुखाचा शोध कधी संपलाच नाही. 2012मध्ये त्यांचा मुलगा वर्षा आणि 2015मध्ये थोरला मुलगा हेमंत, अशा 2 तरुण मुलांचा निरोप घेण्याचं दुर्दैव त्यांच्या नशिबी आलं. एका आईसाठी आपल्या मुलांचा देह खांद्यावर पाहण्यापेक्षा दुसरं कोणतंही मोठं दुःख नसतं. याच दुःखाने त्यांच्या मनाचा कोपरा पोखरला होता का, की याच जखमांचा फायदा घरातील काही जवळच्या व्यक्तींनी उचलला? लोक आता दबक्या आवाजात विचारत आहेत की ज्या महिलेने इतकी मोठी वादळं पचवली, ती एकाएकी अशा प्रकारे कशी काय हार मानू शकते? कदाचित याचं उत्तर त्या एका CCTV फुटेजमध्ये दडलं असावं, जे अद्याप सार्वजनिक करण्यात आलेलं नाही. त्या रात्री 3:15 वॉर्डमधील नर्सेसमध्ये झालेली ती चर्चा नेमकी कशाबद्दल होती आणि त्याचा संबंध थेट त्यांच्या इस्टेटशी कसा होता? जेव्हा एखादी दिग्गज व्यक्ती जगाचा निरोप घेते आणि मागे अफाट संपत्ती सोडून जाते, तेव्हा विविध शक्यतांना उधाण येणं स्वाभाविक असतं. आशाताई केवळ एक महान गायिका नव्हत्या,
तर एक अत्यंत यशस्वी व्यावसायिक देखील होत्या. दुबई, कुवेत, लंडनमध्ये त्यांचे आशाज नावाचे भव्य हॉटेल्स आहेत, ज्यांची उलाढाल कोटींच्या घरात आहे. मुंबईतील आलिशान प्रभुकुंज, पुणे आणि लोणावळ्यातील जमिनींचा हिशोब लावला तर ही इस्टेट 150 कोटींच्याही पलीकडे जाते. इतकी मोठी मालमत्ता आणि वारसदारांची लांबच लांब रांग. तपास यंत्रणा आता या बाजूनेही विचार करत असाव्यात की या अफाट मालमत्तेच्या वाटणीवरून काही विसंवाद तर नव्हता ना. निधनानंतर जे फोटो बाहेर आले त्यात त्या व्हेंटिलेटरवर अत्यंत हतबल दिसत आहेत. सामान्य लोक आता विचारत आहेत की जर त्या खरोखरच सावरत होत्या तर मग त्या फोटोमध्ये इतका वेदनादायी संघर्ष का जाणवतोय. मुलाने मीडियासमोर ज्या प्रकारे माहिती दिली त्यात दुःखापेक्षा एका व्यवहाराचा भाग जास्त वाटत होता, असे नेटकरी आता उघडपणे बोलत आहेत. इस्टेटचे हे आकडे पाहून अनेकांना वाटतंय की पैशाच्या मोहापायी काही काळबेरं तर झालं नाही ना. पण थांबा, खरा गौप्यस्फोट तर तेव्हा झाला जेव्हा डॉक्टरांनी 48 तासानंतर एक फाईल बंद केली. त्या फाईलमध्ये नेमकं काय दडलं होतं? 13 एप्रिलचा तो अंत्यविधीचा सोहळा काळजाचा थरकाप उडवणारा होता. आजी घरी येतील असं सांगणारी नात जनाई भोसले आता ढसाढसा रडत होती. पण सूत्रांच्या मते त्या डोळ्यांत दुःखापेक्षा एक अनामिक भीती स्पष्ट दिसत होती. जणू काहीतरी भयानक सत्य त्यांना अस्वस्थ करत होतं. पण खरा धक्कादायक उलगडा झाला त्यांच्या 18 मार्चच्या एका फेसबुक पोस्टमुळे. वाराणसीच्या गंगा घाटाचं एक शांत पण गूढ छायाचित्र त्यांनी शेअर केलं होतं. त्याखाली त्यांनी लिहिलं होतं, जेव्हा मी त्या पल्याड जाईन तेव्हाच माझ्या या सुरांच्या प्रवासाचा शेवट होईल. आता निरोप घेण्याची वेळ जवळ आलीये असं सारखं वाटतंय. 18 मार्चलाच त्यांना 13 एप्रिलचा अंदाज कसा आला? 92व्या वर्षी एखादी व्यक्ती आपल्या निरोपाची तारीख इतक्या अचूकपणे कशी काय सांगू शकते? त्यांनी वाराणसीच का निवडलं? काय त्यांच्या घरातल्या वातावरणातून किंवा शरीरातून त्यांना असे काही सूक्ष्म इशारे मिळत होते जे आपल्याला कधीच समजले नाहीत? की त्यांना माहीत होतं की आता त्यांचे जवळचेच लोक त्यांच्यापासून दूर जाण्याची तयारी करत आहेत? त्यांच्या बेड शेजारी मिळालेली ती डायरी आणि त्यातील शेवटचे 2 शब्द, मला वाचवा, हे शब्द त्यांनी कोणासाठी लिहिले होते? काय त्यांना आपल्याच घरातल्या कोणाची तरी भीती वाटत होती? आता आपण त्या मुख्य प्रश्नाकडे येतो. त्यांच्या मृत्यूचं खरं कारण काय होतं? 48 तासांनंतर डॉक्टरांनी जो अधिकृत खुलासा केला त्यामध्ये मल्टी ऑर्गन फेल्युअर म्हणजेच शरीराचे महत्त्वाचे अवयव निकामी होणे असे नमूद केले आहे. श्वास घेण्यास होणारा त्रास आणि फुफ्फुसातील दोष हे त्याचं मुख्य तांत्रिक कारण सांगितलं गेलं. पण सरकारी माहिती आणि लोकांच्या मनात असलेला संशय यात मोठी दरी आहे. CID किंवा इतर तपास यंत्रणांनी अद्याप यावर कोणतीही अधिकृत चौकशी सुरू केलेली नाही, कारण हा मृत्यू तांत्रिकदृष्ट्या नैसर्गिक वर्गात मोडतो. परंतु सोशल मीडियावरील अफवा आणि त्यांच्या आयुष्यातील वादांचे पदर पाहता हा प्रश्न अनुत्तरितच राहतो की 92 वर्षांच्या या माऊलीचा आत्मा खरोखरच शांततेत गेला का? की शेवटच्या क्षणी त्यांच्या मनात केवळ आपल्या मुलांच्या मृत्यूचं दुःख आणि संपत्तीच्या हव्यासापोटी सुरू असलेल्या वादांचा कोलाहल होता? त्यांच्या अंत्यसंस्कारावेळी जमलेला अफाट जनसागर आणि प्रत्येकाच्या डोळ्यातील पाणी हे सिद्ध करतं की त्या केवळ एक गायिका नव्हत्या, तर त्या या देशाचा श्वास होत्या. पण तरीही तो एक प्रश्न हवेत तरंगत राहतो. 18 मार्चची ती पोस्ट केवळ एक योगायोग होता की त्यांना घडणाऱ्या घटनेचा आधीच सुगावा लागला होता? आशाताईंच्या जाण्याने सुरांचं एक पर्व संपलं आहे, पण त्यांच्या निधनानंतर उभे राहिलेले हे प्रश्न आजही आपल्याला अस्वस्थ करतात. संपत्ती, वाद आणि ती शेवटची पोस्ट ह्या गोष्टी एका मोठ्या रहस्याकडे बोट दाखवत आहेत. तरीही अधिकृतपणे हा एक नैसर्गिक मृत्यूच मानला जात आहे. मित्रांनो, आत्तापर्यंत आपण ज्या तांत्रिक गोष्टी किंवा बातम्या पाहिल्या त्या ऐकून खरंच मन सुन्न होतं. पण ही माहिती देताना मला एक गोष्ट स्पष्ट करावीशी वाटते की या सर्व केवळ शक्यता आहेत. सोशल मीडियावर काही चाहत्यांमध्ये सध्या जे काही प्रश्न उपस्थित केले जात आहेत त्यावरून एक चर्चा आहे. आम्ही कोणत्याही प्रकारे यावर शिक्कामोर्तब करत नाही. पण विचार करा, 92 वर्षांचं आयुष्य आणि ज्यांनी अख्खं जग आपल्या सुरांनी जिंकलं, त्यांच्या आयुष्याचा शेवट असा प्रश्नांचा गर्जत व्हावा हे मनाला कुठेतरी पटत नाही. आज तुम्ही कमेंट्समध्ये पाहिलं तर प्रत्येकजण आपापलं मत मांडतंय. कुणाला वाटतंय की वयोमानानुसार हे नैसर्गिक होतं, तर कुणाला वाटतंय
त्या 18 मार्चच्या पोस्टमागे रहस्य उलगडायचं आहे. आशाताईंनी आयुष्यात एवढं यश पाहिलं, त्यामुळे त्यापेक्षा जास्त दुःख पचवलं आहे. स्वतःच्या पोटच्या 2 मुलांचे मृत्यू डोळ्यासमोर पाहणं, ही जखम काय असते हे केवळ एक आईच समजू शकते. कदाचित त्या शेवटच्या "मला वाचवा" या शब्दांचा अर्थ शारीरिक व्याधीतून वाचवणं असं असेल की मनाच्या वेदनेतून. हे कोडं कदाचित कधीच सुटणार नाही. पण एक सामान्य माणूस म्हणून, एक फॅन म्हणून मला तुम्हाला विचारायचं आहे, तुम्हाला काय वाटतं? आशाताईंची त्या वाराणसीच्या पोस्टमध्ये खरंच त्यांना मृत्यूची चाहूल लागली होती का? की ती केवळ एक आध्यात्मिक भावना होती? आणि ही जी संपत्ती सध्या चर्चेत रंगते, ती योग्य आहे का? बऱ्याचदा काय होतं, जेव्हा एखादी मोठी व्यक्ती जाते, तेव्हा त्यांच्या कामापेक्षा त्यांच्या मागे राहिलेल्या एस्टेटवर जास्त 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 चर्चा होते. हे दुर्दैव आहे. पण आज आपण इथे केवळ एक बातमी म्हणून नाही, तर त्यांच्याबद्दल वाटणाऱ्या आदरापोटी एकत्र आलो आहोत. मला माहीत आहे, तुमच्या मनातही अनेक प्रश्न असतील. तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं? खरंच त्या रात्री हॉस्पिटलमध्ये काही वेगळं घडलं असेल का? की हे सगळं नशिबाचे खेळ आहेत? तुमचे जे काही विचार असतील, ते खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. कारण तुमचे विचार, तुमची मतं हीच खरी श्रद्धांजली ठरेल. आणि हो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे सुद्धा सांगायला विसरू नका. जर तुम्हाला वाटत असेल की यावर अजून खोलवर तपास व्हायला हवा, तर तसंही कमेंटमध्ये लिहा. शेवटी इतकंच सांगेन, आवाज हरवलाय पण आठवणी हे प्रश्न कायम राहतील. ही बातमी जास्त शेअर करा, जेणेकरून इतरांनाही मत आपल्याला समजतील. धन्यवाद.